नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मंगेश नॉलेज कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुलींना उच्च शिक्षण म्हणजेच पदवीचे शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली होती. ही योजना जून 2024 म्हणजे या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल असे त्यांनी सांगितले होते. आणि आता त्याचा जी-आर पण आलेला आहे. ही योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे राबवण्यात येणार आहे. मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढवण्यासाठी अथवा त्याद्वारे त्यांचे सबलीकरण करण्यासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण ही योजना काय आहे, यातील जी-आर मध्ये काय आहे ते बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, चालू करूयात आपल्या व्हिडिओ. आता तुम्ही जर हा जी-आर बघितला तर हा जी-आर 8 जुलै 2024 या रोजी आलेला आहे. तर या जी-आर मध्ये त्यांनी काय प्रस्तावना दिली हे आपण बघूयात. आता या प्रस्तावनेमध्ये ते काय म्हणतायत की ओबीसी म्हणजे इतर मागासवर्ग, ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिक दुर्बल घटक, एसईबीसी म्हणजे शैक्षणिक व सामाजिक मागास या वर्गातील असे विद्यार्थी ज्यांच्या कुटुंबातील उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, ज्यात व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे कोणते, तर त्यात आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग आलं, वैद्यकीय शिक्षण म्हणजे तुमचं मेडिकल, औषधी द्रव्य विभाग म्हणजे तुमचं फार्मसी, ॲग्री कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग इत्यादी जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमासाठी त्यांना म्हणजे ज्या फी मध्ये त्यांना ऑलरेडी 50% सवलत ही मिळत आहे. म्हणजे त्यांची जी फीस आहे ती 50% त्यांना वापस मिळते त्यांच्या पूर्ण फीस पैकी. पण आता तरीही उच्च शिक्षणामध्ये जे मुलींचे प्रमाण आहे महाराष्ट्र राज्यातील ते फक्त 36% आहे. त्यामुळे मुलींचे जे उच्च शिक्षणातील ते प्रमाण जे आहे ते वाढवण्यासाठी त्यांना समप्रमाणात शिक्षणाची संधी आहे ती त्यांना उपलब्ध होण्यासाठी किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या शिक्षणाच्या म्हणजे उच्च शिक्षणाच्या मध्ये येऊ नये त्याच्यामुळे त्या वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे हा जो जी-आर आला हा जो निर्णय घेतलाय तो त्यांनी यासाठी घेतलेला आहे. शास्त्रीय निर्णय काय आहे ते आपण बघूया. आता या शास्त्रीय निर्णय सरकारने काय म्हटलं की आता ओबीसी म्हणजे इतर मागासवर्ग, ईडब्ल्यू एस म्हणजे तुमचे आर्थिक दुर्बल घटक, एसईबीसी म्हणजे तुमचे जे शैक्षणिक व सामाजिक जे दुर्बल घटक आहेत त्या प्रवर्गातील मुली, अशा मुली ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे वर्षाला 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी. तर व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे जसं वरी म्हटलं की व्यावसायिक अभ्यासक्रमात मग कोणकोणते येतात, परत आपण जर बघितलं व्यावसायिक अभ्यासक्रमात येतात उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग हे सर्व जे अभ्यासक्रम आहेत याला जर तुम्ही जर ऍडमिशन घेताय या या प्रवर्गातील मुली त्यांचे उत्पन्न आहे 8 लाखांपेक्षा, कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, हे जर त्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जर ऍडमिशन घेत आहे तर त्या अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांची आता 50% ऐवजी 100% म्हणजे पूर्ण फीस माफ होणार आहे. तर त्यांची पूर्ण फीस ही माफ होणार आहे या अभ्यासक्रमासाठी जर त्यांनी प्रवेश घेतला तर. आणि ती फीस या वर्षीपासून म्हणजे या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू आहे. आणि हा निर्णय फक्त म्हणजे नवीन ऍडमिशन घेतील त्यांनाच नाही, म्हणजे समजा फर्स्ट इयरला कोणी ऍडमिशन घेतलं तर त्यांनाच नाही, तर ऑलरेडी ज्यांनी अभ्यासक्रम घेतले म्हणजे आता ते सेकंड इयरला जात आहे, थर्ड इयरला जात आहे, तर त्या लोकांसाठी पण त्या मुलींसाठी सुद्धा हा निर्णय लागू होणार आहे. आणि आता याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे. तो पॉइंट असा आहे, जे संस्थात्मक संस्थाबाह्य या वर्गावारीमध्ये जे अनाथ मुले त्यांनी कॅटेगराईज केले आहेत म्हणजे या वर्गात त्यांनी संस्थात्मक संस्थाबाह्य या वर्गामध्ये त्यांनी जे अनाथ मुले व मुली दोघे म्हणजे मुलगा आणि मुलगी त्यांना टाकलं आहे त्यांना सुद्धा हा निर्णय लागू होणार आहे. म्हणजे त्यांची आता 50% ऐवजी 100% फीस ही माफ होईल. आता याच्यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणासोबत सुद्धा काही सुधारणा केलेली आहे. तर मराठा आरक्षणासंबंधित त्यांनी याच्यात काय सुधारणा केली आहे ते बघूया. आता ईडब्ल्यूएस आरक्षणामधून म्हणजे ईडब्ल्यूएस कोट्यामधून, ईडब्ल्यूएस तुमचं जे आर्थिक दुर्बल घटक आहे त्याच्यामधून जे कोणी ऍडमिशन घेत आहे, जे प्रवेश घेत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी जी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती ही शिष्यवृत्ती लागू आहे. आता त्याच्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी ईडब्ल्यूएस मधून जर ऍडमिशन घेण्यासाठी आता ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र जे असतं म्हणजे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ते द्यायची गरज नाही. त्याच्याऐवजी त्यांना काय द्यायचं आहे, तर त्यांच्या आई व वडिलांचे म्हणजे पूर्ण कुटुंबाचे जे एकत्रित उत्पन्न त्यांना दाखवायचं आहे त्या उत्पन्नाचा त्यांना उत्पन्नाचा दाखला काढायचा आणि तो दाखला आता ईडब्ल्यू सर्टिफिकेट ऐवजी त्यांना तो उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे. पण याच्यामध्ये समजा एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थी असो विद्यार्थी एखादी विद्यार्थिनी ती जर समजा नोकरी करत असेल, समजा शिकता शिकता काही नोकरी करते, काही तिचं काही इन्कम आहे, तर मग त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या उत्पन्नासोबत त्यांचं स्वतःचं उत्पन्न दाखवायचं, तो उत्पन्नाचा दाखला काढायचा आणि तो उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे. म्हणजे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राची गरज नाही, तर त्यांना तो उत्पन्नाचा दाखला त्यांना द्यायचा आहे. आणि उत्पन्नाचं आता याच्यामध्ये कसं आहे, समजा तुम्ही फर्स्ट इयरला उत्पन्नाचा दाखला दिला तर तुम्हाला फक्त तो पहिल्यांदाच उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे.
सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे दुसऱ्या वर्षाला, तिसऱ्या वर्षाला, चौथ्या वर्षाला, जोपर्यंत तुमची डिग्री चालू असेल तोपर्यंत तेव्हा तुम्हाला तो उत्पन्नाचा दाखला परत परत द्यायचा नाही. हा फक्त उत्पन्नाचा दाखला पहिल्याच वर्षी तुम्हाला द्यायचा आहे. आणि सेम म्हणजे उत्पन्न जी तुम्हाला ईडब्ल्यूएस ऐवजी जे उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे, तर त्यांनी ही जी सूट आहे ही फक्त त्या मुलींसाठीच नाही, तर जे संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये जे अनाथ मुले किंवा मुली असतील, ते दोघे मुलं आणि मुलगा अनाथ असतील तर त्यांना सुद्धा हा नियम लागू राहणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर शासनाने तीन जे कॅटेगरी आहेत म्हणजे तुमचं ओबीसी असो, ईडब्ल्यूएस आहे आणि एसईबीसी, या तीन कॅटेगरी मधील असे कुटुंब ज्यांचे उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील मुलींना 100% व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी फीस ही माफ होणार आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचं हे म्हणणं आहे की तुम्ही आधी फीस का बरं घेता, तुम्ही फीस घेऊच नका. पण याच्यामध्ये आता सध्या तरी तसं नाहीये, ते पहिले फीस तुम्हाला भरायची आहे आणि नंतर तुमची फीस परत येणार आहे. बघू जर याच्यामध्ये काही सरकारने सुधारणा केली तर ते नक्कीच तुमच्या सगळ्यांसाठीच ते फायद्याचे ठरेल. पण सध्या तरी तुम्हाला पहिले फीस भरायची आहे, 100% तुमची फीस परत येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.